आता बातमी पावसासंदर्भातली। मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। सेनगाव शहरात पुरात वाहून गेलेल्या 7 जणांना वाचवण्यात यश आलंय। लहान चिमुकल्यासह 6 जणांना रेस्क्यू टीमनं वाचवलंय। याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी गजानन वाणी। गजानन, आता मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकित, आपण बघितलं असेल की हवामान खात्यानं जे ते काल अतिवृष्टीचा इशारा दिला होता, मोठ्या प्रमाणात पाऊस असा इशारा दिला होता। त्यानंतर जे आहे ते काल सकाळपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढला होता आणि अक्षरशः पावसाने जे आहे ते संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी जे नागरिक अडकून पडले होते, जवळपास सावरखेड्यामध्ये शेताच्या कोठ्यावरती 4 जे नागरिक अडकून पडले त्याला प्रशासनाने रेस्क्यू केलेला आहे आणि हिंगोलीच्या नरसी येथील जवळपास 7 ते 8 जण जे आहे ते एका पुलावरती रात्री अडकून पडले होते। सकाळी 4 वाजता त्यांना काढण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेनगाव शहरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये जे आहे ते 7 जे चिमुकल्यासह संपूर्ण कुटुंब जे आहे ते शेताच्या गोठ्यावरती अडकलं होतं आणि त्याला रात्री जवळपास 12 वाजता रेस्क्यू टीमने जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। संपूर्ण जे आहे ते पावसानं जिल्ह्यामध्ये हाहाकार घातलेला आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठं नुकसान केलं आहे। मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण बघू शकता की शेतकऱ्याचं शेत आहे आणि या परिसरामध्ये रात्री जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस होता। या ठिकाणी पाणी पाहायला मिळत होतं। संपूर्ण शेतकऱ्यांची पिके आपण बघितली असेल की या ठिकाणी आडवी झालेली आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेले पिकं जे आहे ते मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पोळा सण आहे आणि पोळा सणाच्या पोळा सणा दिवशीच आज शेतकऱ्यावरती मोठं संकट झालेलं आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसून नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या जे हिंगोलीचं बांगरनगर आहे, या बांगरनगरमध्ये काल पाणी घुसलं होतं। अक्षरशः मोठं नुकसान झालेलं आहे। जे तेथील अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलं, किराणा दुकानचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अनेकांना आपला जीव वाचवावा लागलेला आहे। बघू शकता की या शेतामध्ये असं एकच शेत नाही तर अनेक शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरवरती शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपल्याला पिके आडवी झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासनाने आता कुठेतरी या संपूर्ण परिसराचे पंचनामे करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून करते। अंकिता, नक्कीच गजानन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।